सांगणार नाही. आणि आल्यावर म्हणतात मला आज पार्टी आहे बाहेर. म्हटलं माझा इथं जीव चालला, मी उभा टाकून म्हणते तुला कोण म्हणलं एवढ्या लवकर स्वयंपाक कर, तब्येत ठीक नव्हती तर आराम करायचा, तुला कोण म्हटलं स्वयंपाक कर, घ्या आता मारून घ्या स्वतःलाच, माझ्याकडे या जेवायला. आता ते स्वयंपाक तसाच, बटाटा चपाती वरण भात, मला तर खायची इच्छाच नाही आहे. अरे बा डॉक्टरकडे जाऊन यायचे ना ताई. लाईक थँक्यू करू ना ताई. अनिल दादा कुठे गेले? अनिल दादा पळून गेले का काय? अनिल दादा नाव घ्या, नाव. अनिल दादा लय नाव घेतात. म्हणत होते समृद्धीच्या पप्पा दवाखान्यात जाऊन ये, पण गोळ्या भरपूर आणलत, त्या गोळ्यांचा कोर्स पूर्ण करते. समृद्धीच्या पप्पांनी, त्यांचे फ्रेंड डॉक्टर आहे ना, तर मग रात्री मला जास्त झालं होतं ना, मग त्यांच्याकडनं 3 दिवसाचा डोस आणला होता. हो का? मला माहीत नव्हते, सॉरी. काय माहिती नव्हते? काय म्हणतायत? हो अनिल दादा, कशामुळं सॉरी? अनिल दादा तुम्ही सॉरी किती लवकर बोलता हो, मला समजतच नाही. सॉरी एवढं स्वस्त नाही करायचं हो अनिल दादा. आली माझी पिल्लू. काय झालं माय? काय झालं? हा काय झालं? ऍक्टिंग करते का? ऍक्टिंग काय? 9 वाजेपर्यंत बसली मी, त्याचं काय नाही. आणि मग त्यात काय होते? आता एक्झाम आहे तर माझ्यासोबत पोरं बसले 9 पर्यंत. अरे दुर्लक्ष नका करू. आलेत. मग तुला तुझा एक पण फोन नाही. अगं म्हणजे तुला असं काय वाटतं की मी फोन करून लवकर बोलू? काळजी नाही मला. आता एक्झाम जवळ आली, परवाच्या मंडे पासून एक्झाम आहे. पण मी कशाला करू? मी तर म्हंटल अजून अर्ध्या तासाने येशील तू. कळायला पाहिजे नाही का? ते तिला भूक लागली असं ते. अर्धा किलो जिलेबी, एक भेळ खाऊन गेली होती आणि तुला आता ना समृद्धीची एक गोष्ट सांगते, मी हालायचं नाही इथून. तू समृद्धीच्या पप्पांनी येताना ऑफिसहून 2 भेळ, मटकी भेळ आणि 1 किलो जिलेबी आणली होती. 3दा घरी आली. कशाला? म्हटली माझं नाक गळायलंय, मला रुमाल पाहिजे. नॅपकिन घरी विसरला होता म्हणून क्लासमधून एकदा वॉशरूमला आली, एकदा ह्याला आली, रुमाल घ्यायला आली, नॅपकिन घ्यायला आली आणि हातात जिलेबी घेऊन गेली 2-3. आणि अजून एक गोष्ट सांगते. अरे काळजी नाही तुला, तुम्ही वेळ लागतो रिकवर व्हायला. बरोबर आहे. माझ्या बहिणीसाठी सॉरी स्वस्त आहे. बरं दादा, अजून एक गोष्ट सांगते. अर्जुन दादा ऐका नीट लक्ष देऊन. काल पीटी एक्झाम होती समृद्धीची. अरे अर्जुन दादा आपलेच आहेत, बाकी कोणी नाहीये. अर्जुन दादा आहेत फक्त. अर्जुन दादा आपलेच आहेत की, त्याला काय तू स्वतःच सगळं सांगतीस. अर्जुन दादा काल पीटी एक्झाम होती आणि पीटी एक्झाम मध्ये ना, फायनल पीटी एक्झाम वेट चेक करतात. वेट आमच्या मॅडमचा अख्ख्या क्लासमध्ये हायेस्ट वेट आहे. आता वेट नाही सांगणार मी, पण सांगते. अरे माँ जैसी बेटी और क्या. आणि मी ताई कोणाची आहे? सगळे माझेच आहेत हो बाबा. आणि म्हणती सगळ्यांच्या पॅरेंट्सचे फोन आले ट्युशनमध्ये, एवढ्या वेळ बसवलं म्हणून, आणि तुला माझी काळजीच नाही, तू मला फोन का नाही केला की आपल्या मुलीला भूक लागली असेल म्हणून. पण मला काळजी माझ्या मुलीच्या पोटाची नाही आहे, अभ्यासाची तर आहे ना, कारण की आता एक्झाम आहे मंडेपासून. मग टीचरनी एक्स्ट्रा घेतलं तर काय हरकत आहे? काय कुठे सांगितलं वेट? मी फक्त एवढं सांगितलं हायेस्ट वेट आहे म्हणून. वेट सांगितलं का मी तुम्हाला? कोणाला मी सांगितलं का समृद्धीचं वेट 42 झाले म्हणून? अरे जोकिंग, आय एम अ जोकिंग. त्याला कळालं माझं वेट 42 आहे, तू आपण सांगितलं. आय एम अ जोकिंग. तू ते कात्रीने उशी कातरू नकोस. हा काय करायला लागली? अर्जुन दादा गेले का? हा अर्जुन दादा असले असते तेवढ्या वेळ मलाच ओरडले असते. जेवण करा अर्जुन दादा, सावकाश जेवण करा. कोणीच नाही ऐकलं, सगळे गायब झालेत लाईव्ह वरतून, कोणी नाही ऐकलं.